त्राहीम विद्यामा त्राहीम विद्यामा त्राहीम त्राहीम त्राहीम. या संकटातून आपल्याला विद्यामाच बाहेर काढू शकते अभिमन्यू. तिला या विश्वाच्या पलीकडचं ज्ञात आहे. डोळे बंद केले की ती अख्खं विश्व फिरून येऊ शकते. तिच्याकडे आपल्या संकटावरचा उपाय नक्की असणार. तुला आठवतंय? तुला आठवतंय ती म्हणाली होती आपल्या घरावर काळ गिरट्या घालतोय. हा मृत्यू सुद्धा त्याचीच सावली असणार आहे. पण अभिमन्यू अभिमन्यू आपण सगळेजण जर का मिळून विद्यामाला शरण गेलो तर काळ सुद्धा आपलं काही बिघडवू शकणार नाही. पण आपल्या घरच्यांना हे सगळं कसं समजवणार? विद्यामाला शरण जाणं म्हणजे त्यांना कमीपणाचं वाटतं, नाटकी वाटतं. अरे अरे 10 वर्षापूर्वी मी ज्या आजारातून संपणार होते त्या आजारातून विद्यामाने मला असं तिच्या स्पर्शाने असं बरं केलं. त्यातून मी जगले, वाचले. इतका मोठा चमत्कार सगळ्यांच्या डोळ्यांसमोर असूनही वहिनीला असंच वाटतं की विद्यामा लोकांना फसवते. फसवते? अरे ती जर का फसवत असती तर आज मी तुमच्या समोर उभी तरी असते का रे? पण मी काही बोलणार नाहीये. मी काही बोलले की यांना फक्त माझं बिनलग्नाचं राहणंच खुपतं. फिरून फिरून विषय पुन्हा तिथेच येतो. अभिमन्यू पण तू सगळ्यांना समजावू शकतोस. तुझं म्हणणं नाही टाळणार कोणीच. हे बघ प्लीज प्लीज तुझ्या हत्यासाठी एवढं माझ्या मेलीचं जाऊ दे. या घरासाठी तरी तू हे करच. नाहीतर ही काळाची सावली एक एक करत घरातल्या सगळ्यांना संपवेल. त्राहीम विद्यामा त्राहीम विद्यामा.